हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्रीकृष्ण भोग थाळी बनवत आहोत। तर त्यासाठी मी 2 कप दूध आटवण्यासाठी ठेवलेले आहे। आता ते खूप सारे आटलेले आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा कस्टर्ड पावडरमध्ये अर्धी वाटी दूध घालून हे मिक्स केलेले आहे। हे घालून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा साखर, एक मोठा चमचा साखर घालून घेतलेली आहे। मिक्स करूया। दूध चांगले आटलेले आहे। आता यामध्ये काही बदामाचे आणि काजूचे काप घालून घेऊया, काही पिस्त्याचे काप घालून घेऊया। मिक्स करूया आणि याला 5 मिनिटे शिजवून देऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली बासुंदी चांगली शिजलेली आहे। आता आपण काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता आपण पुऱ्या तळण्यासाठी घेत आहोत। आता तेल तापलेले आहे। आता आपण पुरीत घालून घेऊया आणि पुरी चांगली तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली पुरी चांगली टम्म फुगलेली आहे। आता आपण उलटवूया आणि चांगल्यापैकी तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली पुरी तळून झालेली आहे। काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली श्रीकृष्ण भोग थाळी आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारची मी थाळी बनवलेली आहे। पुरी आहे, बासुंदी आहे, आपली शेवग्याची भाजी आहे, छोले आहे, लाडू आहेत, गोविंद लाडू आहेत आणि माखन आहे। अशा प्रकारे आपण ही थाळी बनवलेली आहे। लोणी मी आत्ताच तयार केलेली आहे। अशा प्रकारचे लोणी बनवलेले आहे, बासुंदी बनवलेली आहे, पुरी बनवलेली आहे, गोविंद लाडू आहे, छोले आहे आणि शेवगाची भाजी आहे। अशा प्रकारची मी थाळी बनवलेली आहे। बघू शकता, आपण जवळून दाखवते। अशा प्रकारची मी थाळी बनवलेली आहे। तुम्हाला माझी श्रीकृष्ण भोग थाळी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। तुम्हाला श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गोपाळकाला सुरू आहे, मुलं खूप बाहेर नाचत आहेत। अशा प्रकारची मी थाळी बनवलेली आहे। श्रीकृष्ण जयंतीनिमित्त अशी विशेष थाळी बनवलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।